पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा, अतिरेकी कारवाई विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं. पीडित कुटुंबाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो, वडेट्टीवारांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. चंद्रहार पाटील यांनी श्रीकांत शिंदे, धैर्यशील मानेंची घेतली भेट, सूत्रांची माहिती. महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार. तर सबका फल मिठा होता है, सबरकार फल मिठा होता है. रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. तसंच राज्य सरकार पीडित कुटुंबियांचं शिक्षण, रोजगाराकडे लक्ष देणार. संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेला शासकीय नोकरी देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू. गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून पुण्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपडपट्टींवर मोठी कारवाई. शहर पोलीस आणि प्रशासनाद्वारे ऑपरेशन क्लीन चांडोला अंतर्गत कारवाई. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात.